जर सिम्पल वर्ड्स मध्ये जावा प्रोग्राम म्हणजे नेमका जावा प्रोग्राम कसं एक्झिक्यूट करतो त्याचा डिटेल एक्सप्लेनेशन विथ डायग्राम, त्याच्यानंतर बाईट कोड काय असतो ते पण डिटेलेशन, आणि त्याच्यानंतर इंटरप्रेटर काय असतं, अशा काही कन्सेप्ट आहेत त्या आपण समजून घेऊ. तर फर्स्ट कन्सेप्ट म्हणजे प्रोग्रामर. तर प्रोग्रामर इज अ पर्सन हू हॅज नॉलेज ऑफ प्रोग्रामिंग इज नोन ॲज प्रोग्रामर. अ प्रोसेस ऑफ क्रिएटिंग सेट ऑफ इन्स्ट्रक्शन युझिंग प्रोग्राम इज नोन ॲज प्रोग्रामिंग. म्हणजे हा जो पर्सन आहे त्याच्याकडं प्रोग्राम बनवायचं म्हणजे प्रोग्राम लिहायचं नॉलेज आहे, म्हणून आपण त्याला प्रोग्रामर म्हणतो. प्रोग्राम्स म्हणजे काय? अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन इन each लँग्वेज सच एज C प्लस जावा. हे जे इन्स्ट्रक्शनचे सेट असतात त्याला म्हणतात प्रोग्रामर. म्हणजे इन सिम्पल वर्ड जर समजा सांगायचं म्हटलं तर आता प्रोग्रामिंग लँग्वेजची डेफिनेशन सांगायची म्हणली तर लँग्वेज विच इज यूज टू कमांड अ मशीन टू परफॉर्म स्पेसिफिक टास्क इज नोन ॲज प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघा. आपल्याला जर कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन द्यायचे असेल तर आपण असं नाही देऊ शकत की 1+1 2 कर. आपल्याला त्याच्यासाठी एक लँग्वेज येणं गरजेचं आहे. ती कोणती पण असू शकते, C प्लस जावा वगैरे. तर मग प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे जर तुम्हाला सांगायचं असेल कॉम्प्युटरला की एक 1+1 ऍडिशन कर, तर त्यासाठी तुम्हाला एक कोड लिहावा लागेल. तो जो कोड ज्या लँग्वेज मध्ये लिहावा लागेल त्याला म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि कोड लिहिणार तो प्रोग्रामर. आता फर्स्ट झालं प्रोग्रामर, सेकंड झालं प्रोग्रामिंग लँग्वेज, थर्ड सोर्स कोड. सोर्स कोडची डेफिनेशन सांगायचं म्हटलं अ फाईल क्रिएटेड बाय प्रोग्रामर विच कंटेन सम सेट ऑफ इन्स्ट्रक्शन और ब्लॉक ऑफ कोड. एव्हरी सोर्स कोड विल हॅव अ लँग्वेज एक्सटेन्शन. एक्झाम्पल जावाचं एक्सटेन्शन आहे .जावा. कॉटलिनचं एक्सटेन्शन आहे .kt. म्हणजे जावाचं हे एक्सटेन्शन आहे आणि कॉटलिनचं हे एक्सटेन्शन. तर सोर्स कोड ही अशी फाईल आहे जी प्रोग्रामर द्वारा क्रिएट केली जाते आणि त्याच्यात सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात किंवा ब्लॉक ऑफ कोड असतो, आणि प्रत्येक सोर्स कोडला हे असतं. जसं ही जावाची आहे, हे जावाचा सोर्स कोड आहे, ही कॉटलिनचा कोड आहे. तशी पायथॉनचा पण सोर्स कोड आहे, आणि बाकीचे C++ वगैरे प्रत्येक लँग्वेजचा एक वेगळा सोर्स कोड असतो. आता येतं बायनरी लँग्वेज. त्याची डेफिनेशन अशी आहे अ लँग्वेज विच इज मेड अप ऑफ ओनली 2 कॅरेक्टर्स. जी 2च कॅरेक्टर्सची आहे, एक म्हणजे झिरोज आणि दुसरी म्हणजे वन्स. ही जी बायनरी लँग्वेज आहे ती आपल्याला कळत नाही पण ती कॉम्प्युटरला कळते. These binary characters are typically in the set of 13 to 62, आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत ते टिपिकली 16 आणि 32 ह्याच रेंज मध्ये असतात. दिस लँग्वेज इज ओनली अंडरस्टँडेबल टू मशीन. जसं मी आधी सांगितलं ही लँग्वेज आपल्याला कळत नाही, दॅट्स वाय इट इज कॉल्ड मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज. फर्स्ट आपण बघितलं प्रोग्रामर, प्रोग्रामिंग लँग्वेज, सोर्स कोड, बायनरी लँग्वेज. आता जावा एडिशन. जावाची 3 एडिशन आहेत. फर्स्ट आहे स्टँडर्ड एडिशन, सेकंड आहे एंटरप्राइज एडिशन, आणि थर्ड आहे मायक्रो एडिशन. तिला काही घेऊन नाही. ऑनलाईन क्लासेस. Java has mainly 3 editions. First as standard edition, second enterprise edition, and third microsystem edition.
आता स्टँडर्ड एडिशनची डेफिनेशन म्हटलं तर जावा स्टँडर्ड एडिशन इज यूज टू डेव्हलप डेस्कटॉप ऍप्लिकेशन, कन्सोल ऍप्लिकेशन अँड बॅक एंड लॉजिक. म्हणजे ह्याच्यानी आपण जे सॉफ्टवेअर बनवतो ते डेस्कटॉपवर म्हणजे लॅपटॉप पीसी वगैरेवर यूज करू शकतो आणि बॅक एंड लॉजिक साठी स्टँडर्ड एडिशन लागतं. आणि सेकंड पॉइंट, इट प्रोव्हाइड्स द फंडामेंटल एपीआय लायब्ररीज अँड टूल रिक्वायर्स टू बिल्ड जावा प्रोजेक्ट. आणि हे जे स्टँडर्ड एडिशन मध्ये जे आपण ऍप्लिकेशन बनवतो त्याच्यात ते स्टँडर्ड एडिशन प्रोव्हाइड करतं, जसं एपीआय, फंडामेंटल एपीआय लायब्ररीज आणि जे काही टूल्स लागतील ते स्टँडर्ड एडिशन प्रोव्हाइड करतं. आता सेकंड आहे एंटरप्राइज एडिशन. एंटरप्राइज एडिशनची डेफिनेशन म्हटलं तर जावा एंटरप्राइज एडिशन इज अन एक्सटेन्शन ऑफ जावा स्टँडर्ड एडिशन विच इज यूज टू डेव्हलप एंटरप्राइज ऍप्लिकेशन अँड लार्ज स्केल ऍप्लिकेशन. आता हे जे एंटरप्राइज एडिशन आहे ते एक एक्सटेन्शन आहे जावा स्टँडर्ड एडिशनचं. त्याच्या हे एंटरप्राइज एडिशनने दोनच ऍप्लिकेशन युज करतात. एक म्हणजे एंटरप्राइज एडिशन ऍप्लिकेशन बनवू शकतो आणि दुसरं म्हणजे लार्ज स्केल ऍप्लिकेशन बनवू शकतो. आता थर्ड आहे मायक्रो एडिशन. आता मायक्रो एडिशनची डेफिनेशन म्हणजे जावा मायक्रो एडिशन इज अ व्हर्जन डिझाईन फॉर स्मॉल डिव्हाइस. हे मायक्रो एडिशन जे आहे ते छोट्या डिव्हाइस साठी आपण युज करतो विथ लिमिटेड मेमरी अँड प्रोसेसिंग पॉवर. म्हणजे त्याच्यात मेमरी पण जास्त नसते, प्रोसेसिंग पॉवर पण जास्त नसते. वी कॅन डेव्हलप डिफरंट काइंड ऑफ ऍप्लिकेशन, म्हणजे जसं की कॅल्क्युलेटर झालं, परत असे जे सेटअप बॉक्स झाले, हे जे असे ऍप्लिकेशन्स आहेत त्याच्यात कसं असतं लिमिटेडच मेमरी आपण स्टोअर करू शकतो. मग त्या टाईपचे ऍप्लिकेशन ह्याला असतात, जसे की आयओटी डिव्हाइस, मोबाईल ऍप्लिकेशन आणि सेटअप बॉक्स एक्सेट्रा. हे जे आहेत हे मायक्रो सिस्टम एडिशनने बनवले जातात. तर ह्या व्हिडिओसाठी एवढंच. ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंग आपण केली होती प्रोग्रामर पासून, त्याच्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेज बघितले, त्याच्यानंतर सोर्स कोड बघितलं, त्याच्यानंतर बायनरी लँग्वेज बघितले, त्याच्यानंतर जावाचे एडिशन्स बघितले जे की 3 आहेत, स्टँडर्ड एडिशन्स, एंटरप्राइज एडिशन आणि मायक्रो एडिशन. परत ते कशासाठी आणि कुठं कुठं यूज होतात आपण ते पाहिले. आता हा व्हिडिओ इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंपायलर, एक्झिक्युशन ऑफ जावा प्रोग्राम म्हणजे नेमका जावा प्रोग्राम कसं एक्झिक्यूट करतो त्याचा डिटेल एक्सप्लेनेशन विथ डायग्राम, त्याच्यानंतर बाईट कोड काय असतो ते पण डिटेलेशन, आणि त्याच्यानंतर इंटरप्रेटर काय असतं हे डिटेल एक्सप्लेनेशन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर ह्या व्हिडिओमध्येच एवढंच. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यासाठी थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ह्याचे नोट्स पाहिजे नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ती लिंक पाठवून देते. पीडीएफची लिंक आहे माझ्याकडे. थँक्यू.